नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा देशाचे पंतप्रधान होते, पण त्यांचा कार्यकाळ हा खूपच कमी कालावधीचा राहिला। त्यापैकीच एक म्हणजे त्यांचा 13 महिन्यांचा कार्यकाळ। फक्त एका मतामुळे त्यांचं सरकार पडलं होतं। एका खासदारानं अटलजींच्या सरकार विरोधात मतदान केल्यानं हे सरकार पडलं होतं। आता या घटनेला पुन्हा उजाळा मिळण्याचं कारण म्हणजे वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मताने कसं पडलं, ते कसं पाडलं गेलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा शरद पवारांनी नुकताच केलाय। शरद पवारांनी नेमका कसा डाव साधला होता हेच आपण या रिपोर्टमधून पाहणार आहोत। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते। ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते। ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत। अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा पंतप्रधान झाले, परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवस होता। दुसरा कार्यकाळ केवळ 13 महिने टिकला। फक्त एका मतानं त्यांचं सरकार पडलं होतं, त्यामुळे त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 13 महिन्यांचा होता। वाजपेयी यांचं सरकार पडण्यासाठी ज्या खासदारांना जबाबदार मानलं जातं ते म्हणजे ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गोमांग यांना, कारण त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं। लोकसभेत सरकारच्या बाजूने 269 मतं पडली होती। गिरीधर गोमांग यांनी विरोधात मतदान केल्यानं विरोधकांची मतांची संख्या 270 झाली, त्यामुळे फक्त एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं। 1998च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, पण भाजपला 182 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता। वाजपेयी सरकार पाडण्यामध्ये शरद पवारांनी कशी खेळी केली होती याची कबुली पहिल्यांदाच स्वतः पवारांनी दिली। निमित्त होतं निलेश कुमार कुलकर्णी लिखित संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं। पवार यांनी आपल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मताच्या अभावानं कसं पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला। पवार त्यावेळी संसदेत विरोधी पक्ष नेते होते। पवारांनी सांगितलं की त्यावेळी मी एक काम केलं, आम्ही या सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणला होता। ठराव एकमतानं मंजूरही झाला। ते एक मत मी मिळवलं होतं। कसं मिळवलं याबद्दल सांगत नाही। ठराव मांडला, ठरावावर चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर मतदान करण्यासाठी काही वेळ असतो, त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो। काही वेळानं परत आलो। याच वेळी सत्ताधारी गटातील एका व्यक्तीनं वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने सरकार पडलं। आत्ताचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी अर्थात तेलुगू देसम पार्टीमुळे फक्त एका मतामुळे वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं। लोकसभेच्या सभापतींची यात मोठी भूमिका होती। त्यावेळी हे पद टीडीपीकडे होतं। 25 एप्रिल 1999 रोजी जय ललिता यांच्या अन्ना द्रमुक पक्षानं वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढला होता। त्यानंतर विरोधकांनी या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला। वाजपेयींना संसदेत बहुमत सिद्ध करायचं होतं। 17 एप्रिल 1999 मध्ये या प्रस्तावावर मतदान होणार होतं। बसपा प्रमुख मायावती देखील सरकारमधून बाहेर पडल्या होत्या। नॅशनल कॉन्फरन्सचे सैफुद्दीन सोज सुद्धा सरकारच्या विरोधात गेले होते। तरी देखील वाजपेयी सरकारकडे बहुमत होतं, पण लोकसभेच्या अध्यक्षांनी काँग्रेस खासदार गिरीधर गोमांग यांना लोकसभेत मतदानाचा अधिकार दिला आणि त्यामुळे हे सगळं चित्रच पालटलं होतं।